विवाह व्हाया पूर्ण यशस्वी, काय असावी शर्त, एक अपक्षाती मठ्ठ असावा, दुजा असावा धूर्त. लैला मजनू कधी विवाहित झाले असते काय, असते तर ते लैला मजनू उरले असते काय. अवचित उसळले तुफान वारा, भरे धुक्यानी दिगंत सारा. कुठे दिवाना कुठे किनारा, अफाट लाटा करू पाहती नौकेचा संहार. सावध व्हा सावध व्हा सावध व्हा सरकार. मला हे पॉडकास्ट मध्ये केव्हापासून बोलायचं होतं की आम्हाला ना NDA साईन करायला लागतं, नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट. त्यामुळे मी जे आता 2-3 आवाज काढले तर ती सगळी सेम वाक्य आहेत ना, ती ओरिजिनल वाक्य नाहीये, की मी बनवलेली वाक्य आहेत. निंजा हातोडीचं म्हणा किंवा ह्याचं म्हणा, कारण त्यांचं प्रॉपर्टी मी नाही वापरू शकत. एंटरटेनमेंटसाठी असेल भलेही, त्या लोकांना सांगण्यासाठी असेल, पण ते त्यांची प्रॉपर्टी आहे ना, दॅट्स देअर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. सो मी ते वापरू नाही शकत. आणि आमच्यामध्ये आर्टिस्ट हे करतात की लीलया त्या ह्याचं म्हणजे लोकांना प्रदर्शन करतात किंवा सांगतात किंवा त्याच्यावरती मॉनिटायझेशन करतात. आर्टिस्टनी ना असं छान स्वार्थी असायला पाहिजे, म्हणजे चांगल्या अर्थाने, की तुझं अर्थार्जन ज्याच्याने होणार आहे ना ते तू जास्त लक्षात ठेवलंस. बिकॉज डबिंग इज गोइंग टू बी युअर पॅशन अँड इज गोइंग टू बी युअर वर्क एज वेल. सो आपल्या आवडीचं काम करायला मिळणं ही पण किती छान गोष्ट आहे. मग नमस्कार मंडळी, अमृता फिल्मच्या 1 on 1 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या शुक्रवारी ऐकल्यात ना किती छान गप्पा झाल्या. तुम्ही पण तुमच्या बालपणात गेला असाल तेव्हा मागच्या आठवड्यात ज्या गप्पा राहिल्या होत्या त्या गप्पा तुम्ही आजच्या भागात ऐकणार आहात. आता तू इतक्या क्षेत्रांमध्ये काम केलेलं आहेस, तर तुझी अशी काही इच्छा राहिली आहे का, मला हे कॅरेक्टर अजून करायला मिळायला हवं होतं? नाही, मी तुला सांगू, असं काहीतरी मी एम ठेवलं ना तर मला फक्त तेवढंच दिसेल समोर. तसं नाहीये. तर रोज नवीन ऍक्सेप्ट करायचं, काहीतरी रोज काहीतरी नवीन झालं पाहिजे. मी तुला सांगू, आता मी एम 44 years old आणि मी इतकी कंटेंट आहे माझ्या आयुष्यात, इतकं मला 44 दिसत आता मला सांग, हे मराठी झालं, हिंदी चित्रपटातील हिरोईन्सना तू आवाज दिलेला आहे. जसं की माधुरी दीक्षित, कंगना, काजोल, आलिया भट. तर त्यांना आवाज देतानाचे अनुभव काय आहेत तुझे? खूप छान आहे. पहिलं तर ऑडिशन द्यायला लागतं, त्याशिवाय तुला कुठलंच कॅरेक्टर मिळत नाही. स्वतः रोबोच्या वेळेला ऐश्वर्याजींचा वेळ नव्हता सेन्सरच्या वेळेला, तर ते सेन्सरचं जे डब आहे ओरिजिनल त्यांनीच केलंय, पण त्याच्या आधीचं जे डब आहे ते मी केलंय. तर मग ते मला ऐश्वर्याजींचं ते असं मिळत नव्हतं. मग ते एक लकम मिळाली, तो एक हाय पिच आणि ते एक दात दाबून बोलणं त्यांचं, ते मिळालं मला. किंवा माधुरीजींच्या बाबतीत त्यांचं लाफ्टर परत एकदा माधुरीचं परत एकदा तर त्यांचं ते हसणं मिळालं. काजोलजींचं मी एक तो हा वाला टोन पकडला. राहुल किती फेमस आहे ते राहुल. सो त्यांचा तो एक हाय पिच वाला टोन पकडला. सो प्रत्येकामध्ये कंगना ते एकदम फास्ट बोलते ना, ती पटापट बोलते, तर ते जड आहे थोडीशी, तर ते खूप चांगली येते. तर तिचं ते असं फास्ट बोलणं ते पकडलं. बेसिकली तुम्ही जेव्हा एखाद्याला मिमिक करता तर त्याचं कॅरिकेचर जे नुआन्सेस आहेत ते हायलाइट करता. सो ते मी कुठेतरी प्रत्येक वेळेला पकडायचं किंवा हस्क तरी ना. सो तिचं ते करणं आहे ना, ते प्रत्येक वाक्याला केलं की तो आपोआप तुला जग येतो. तिचा आय एम द बेस्ट असं मुझे मिळत नाही देखा. सो तू ते मान हलवलीस की तो तुला आपोआपच तिकडे ब्रेक मिळाला ना. सो त्यांचे जेस्चर्स, त्यांचे पॉस्चर्स, त्यांचं थोडंसं कुठे त्या फास्ट जात आहेत, कुठे स्लो जात आहेत, कुठे हे सगळे जे दुबेजींकडे मी 7 volume 7 स्पीड शिकले होते. त्यांचे 2-3 वर्कशॉप्स करायला मला मिळाले. सो मला दुबेजींच्या विषयी काही खूप छान. मी त्यांना असं सगळे आवाज काढून दाखवायचे तर ते शाबासकी द्यायचे मला. आणि मग 93 मध्ये मी एक त्यांचं वर्कशॉप केलं होतं. कट्टू 2003 मध्ये परत त्यांचं वर्कशॉप केलं. तर ते मला म्हणाले, तेव्हाचं तुला काय काय लक्षात आहे? तर मग मी त्यांना ते फुटवर्क करून दाखवलं. 1 2 3 4 1 2 3 1 2 1 2 1 1 2 3. तर ते फुटवर्क म्हणाले हा चांगलाय. तर मी त्यांना म्हणलं मला 7 volume 7 स्पीड्स येतात, ते करून दाखवलं मी त्यांना. तर ते मला काय असतं ते, म्हणजे एक नॉर्मल वाक्य घ्यायचं
आणि मग त्याचे वेगवेगळे व्हॉल्युम्स आणि वेगवेगळे स्पीड्स करून दाखवायचे. अच्छा. मग त्याच्यामध्ये जेव्हा तू खालच्या टोन मध्ये जातोस तेव्हाचा बेस, हाय टोन मध्ये जातेस तेव्हा तर तुझं हे असेल पिच, हाय पिच, ते सगळं मी त्यांना करून दाखवलं. आणि मग ते मला म्हणाले की बघ, की आर्टिस्टनी ना असं छान स्वार्थी असायला पाहिजे, म्हणजे चांगल्या अर्थाने, की तुझं अर्थार्जन ज्याच्याने होणार आहे ना ते तू जास्त लक्षात ठेवलंस. बिकॉज डबिंग इज गोइंग टू बी युअर पॅशन अँड इज गोइंग टू बी युअर वर्क एज वेल. सो आपल्या आवडीचं काम करायला मिळणं ही पण किती छान गोष्ट आहे. आता तुला असं कोणाचं राहिलंय असं वाटतंय का, की बाबा मला ह्या हिरोईनचं डबिंग करायला मिळालं पाहिजे, असं काही वाटतं? नाही, आता बॉलिवूडमध्ये जसं मिळतं तसं आम्हाला हॉलिवूडमध्ये पण खूप वेळा करायला मिळतं. सो हॉलिवूडमध्ये सुद्धा बऱ्यापैकी तुम्ही नेटफ्लिक्सवरती गेलात तर बऱ्याच ठिकाणी, आता वेनेसा कर्बीसाठी मी डब केलंय, तर तो एक असा एक छान अनुभव होता, कारण माझा तेवढा बेस नाहीये. सो माझा बघ नॉर्मल आवाज आहे. सो जेव्हा मला हस किंवा बेस करायला लागतं तर जास्त एफर्ट्स घ्यायला लागतात. सो किंवा वय वाढवायचं असेल तर मला एफर्ट्स घ्यायला लागतात. आणि पूर्वी जितकं मी छान आवाज काढू शकायचे बाळांचा, तेवढा आता मी नाही काढू शकत. लहान बाळांचा आवाज काढून तुझा हातचा मळ आहे. हो, पण तो मला स्वतःला जाणवतो, जेव्हा मी आधीचा ऐकते आणि आता ऐकते ना, तर थोडं वय डोकावतं, पण ते आपल्याला कळतं. मग तो तसाच्या तसा 20 वर्षापूर्वीचा आवाज काढायला मग ते पुन्हा प्रयत्न करा. सो ते कुठेही ना असा इज नाही होत. म्हणजे तुला सतत काहीतरी प्रॅक्टिस करायची आहे, तुला सतत काहीतरी नोटीस करायचंय, तुला ऑब्झर्व करायचंय. तुला आता काजोलजींसाठी द ट्रायल म्हणून डब करायला मिळालं मला. द ट्रायल तो पहिला सीझन आणि दुसरा सीझन, त्या 2 सीझन मध्ये सुद्धा मॅच्युरिटी आणि त्यांचं अंडरस्टँडिंग वेगळं आहे. सो सुमित आणि श्वेता म्हणून आहेत दोघं जण, सुमित पाठक आणि श्वेता नाडकर्णी. सो त्यांनी मला सांगितलं की तू फक्त ब्लाइंडली तिला फॉलो कर, तू वेगळं तुझं करू नकोस, कारण मग ती मेघना वाटेल. दोन्ही आवाज काढायला येतात, तेव्हाचा आवाज आणि आताचा आवाज काजोलचा? म्हणजे कसं आहे की पूर्वी बघ ना, त्यांचं ते यंग असतानाचा वेगळा. आता मी जमाई राजा आणि बेटा जेव्हा डब केलं तेव्हा माधुरीजींचा आवाज वेगळा होता, आणि आता त्यांची एक नवीन वेब सिरीज येते त्याच्यामध्ये जेव्हा मला डब करायला मिळतंय तेव्हा नावं नाही घेऊ शकत. ऍक्च्युली मी तुला सांगू का, मला हे पॉडकास्ट मध्ये केव्हापासून बोलायचं होतं की आम्हाला ना NDA साईन करायला लागतं, नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट. त्यामुळे मी जे आता 2-3 आवाज काढले तर ती सगळी सेम वाक्य आहेत ना, ती ओरिजिनल वाक्य नाहीये, की मी बनवलेली वाक्य आहेत. निंजा हातोडीचं म्हणा किंवा ह्याचं म्हणा, कारण त्यांचं प्रॉपर्टी मी नाही वापरू शकत. एंटरटेनमेंटसाठी असेल भलेही, त्या लोकांना सांगण्यासाठी असेल, पण ते त्यांची प्रॉपर्टी आहे ना, दॅट्स देअर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. सो मी ते वापरू नाही शकत. आणि आमच्यामध्ये आर्टिस्ट हे करतात की लीलया त्या ह्याचं म्हणजे लोकांना प्रदर्शन करतात किंवा सांगतात किंवा त्याच्यावरती मॉनिटायझेशन करतात, पण हे तुमचे एथिक्स आहेत, तुम्हाला करायचं की नाही हा तुमचा प्रश्न आहे. बरोबर. त्यामुळे आय प्रिफर की मी त्यांचे ओरिजिनल डायलॉग्स नाही वापरणार. मी त्यांचा ओरिजिनल आवाज तर माझा आहे त्यामुळे मी तो करून दाखवायला हरकत नाहीये. ओके, पण शक्यतोवर मी अवॉइड करते नावं घ्यायला, आणि आम्हाला अलाउड पण नाही आहे. कित्येक वेळेला जेव्हा अशा प्रकारच्या तुझ्या पॉडकास्ट मधनं लोकांना कळतं अच्छा हे तुझं कॅरेक्टर आहे हे, आणि आता फॉर्च्युनेटली माझा आवाज सगळे ओळखायला लागलेत, त्यामुळे बऱ्यापैकी कॅरेक्टर्स ही. पण Amazon हॉटस्टार म्हणजे जिओ स्टार किंवा ह्या OTT मुळे ना, नेटफ्लिक्स, त्याच्यामुळे आम्हाला खूप वेगवेगळं कॉन्टेंट डब करायला मिळतं इंटरनॅशनल, जे आधी नव्हतं मिळालं. जसं आता एक कोरियन संधी मिळाली, कोरियन ड्रामा आहे क्वीन म्हणून जो आता आलाय, तर कॉन्फिडन्स क्वीन. तर त्या कॅरेक्टरमध्ये ती कोरियन मुलगी आहे. ओके, Amazonवर तुम्हाला हे बघायला मिळू शकतं. मेन कॅरेक्टर आहे, म्हणजे मला जवळजवळ 5-6 तास लागतो एक एपिसोड डब करायला, इतकं त्याच्यात ते आहे. तर ती वेगवेगळी रूपं घेते. पण मग ती कुठल्या लँग्वेज मध्ये करते? ते कोरियन टू हिंदी करते मी. कोरियन मला पायलट येतं, पण त्याच्यात ते जे कॅरेक्टर आहे मी जे डब केलंय तिचं, ती प्रत्येक एपिसोड मध्ये वेगळ्या कॅरेक्टर मध्ये येते. कधी एअर होस्टेस बनते, कधी हे बनते, कधी ते बनते. ते प्रत्येक वेगवेगळा आवाज तुला द्यायला. त्यामुळे कसं होतं, तुम्हाला पण एव्हरी डे चॅलेंज आहे ना. सो एव्हरी डे न्यू चॅलेंज. बरं, आवाज वापरून वापरून किती वापरणार तुम्ही, किती व्हेरिएशन्स करणार, मग त्यातलं त्यात काय करू शकतो. तर ते असं सतत ह्याच्यावर असं ऑलवेज ऑन टोज, असं कधीच होत नाही की मी रिलॅक्स्ड आहे. किंवा तुला सांगू, आता एवढे शोज आमचे चालू असतात देवाच्या कृपेने, टचवूड, कॉर्पोरेट शोज असतात, निवेदनाचे शोज असतात, तर आहे ना प्रत्येक एंट्रीच्या आधी मला धडधडतं.
म्हणजे असं काही पहिलं स्टेजवर चढल्यावरती रंगभूमीला आपण नमस्कार करतो स्टेजला, हो. तेव्हा मी असं हे सांगते की माझं प्लीज चांगलं होऊ द्या स्वामी, मला चांगलं होऊ द्या. आणि मग शो झाल्यावर आय एम लाईक थँक्यू सो मच. सो ते एक आहे की काम सुरू करायच्या आधी गणपती बाप्पा मोरया असं म्हणून मग ते काम करायचं. आणि कायम तुम्ही हंबल असलं पाहिजे, कायम तुम्ही, Correct. कारण आज तुम्ही हे करू शकताय ते फक्त आणि फक्त देव आणि आपले मायबाप प्रेक्षक. तुमचं आहे मेहनत, प्रश्न नाही, पण ते कधी कुठे थांबेल तुम्हाला माहिती नाही, काहीच शाश्वती नाही. आता निवेदनाविषयी कित्येक वर्ष तू निवेदन करतेस, तर निवेदनामध्ये काय बदल झालाय आणि काय अनुभव आले तुला? अगं पूर्वी, आता बघ ना, पूर्वीचा याच्यामध्ये किती सुंदर स्क्रिप्ट असायच्या. म्हणजे तुम्ही फक्त प्रेझेंट करताय, बाकी सगळं काम तर शब्द करायचंय ना. हो. आता तसं नाहीये, किती बडबड आणि बडबड निवेदन आणि- स्वतः लिहायला लागायचं. हा आता ते आता तुमच्याकडे आयतं लिहून येतं, टेलिप्रॉम्प्टरवर दिसत असतं आणि ते वाचायचं असतं. काय लिहिलंय तिथे ते वाचतात. ते त्यांची स्वतःची बोलीभाषा नसते नसते. किंवा स्वतः त्यांनी ते लिहिलेलं नसतं, कोणीतरी तिसऱ्या माणसाने चौथ्या माणसासाठी लिहिलेलं वाचन करत असतात. हा, म्हणजे तुम्ही आता तुमचा पुढचा सेलिब्रिटी येतोय, ओके, तर त्याच्याविषयीची माहिती लोकांना द्या की तुम्ही त्याला कुठे बघितलंय, कुठे ऐकलंय, कुठे हे केलंय. त्या माणसाला मोठं करा, तुम्ही स्वतः मोठे नका होऊ, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे निवेदकांनी अत्यंत निस्वार्थी असलं पाहिजे की कुठेही माझं मी पण नाही आलं पाहिजे त्याच्यात. तर जो समोरचा आर्टिस्ट आहे तो किती छान आहे हा लोकांपर्यंत पोहोचवणं किंवा लोकांनी दिलेली दाद त्यांच्यापर्यंत देणं, हा मधला दुवा हल्ली आहे. थोडासा. आणि काही निवेदक अप्रतिम करतात. हे पण प्रश्नच नाही. तितकंच खरंय. प्रत्येकाचं हे आहे. मला आता मी निवेदक म्हणून विचारलंस तर मला जास्तीत जास्त इंटरॅक्ट करायचं असतं. प्रेक्षकांना कसं इन्व्हॉल्व्ह करू, म्हणजे त्यांना वाटेल की ते भाग आहे त्याचा, हो हो. फक्त बघायला नाही आले तर दे आर इन्व्हॉल्व्ड. हे कसं तेच म्हणते, करता जेव्हा येईल? प्रेक्षकांची पण इन्व्हॉल्वमेंट होते त्याच्यात, तेव्हा तो कार्यक्रम जास्ती रंगतो असं मला वाटतं. पण हल्ली जरा प्रेफरन्सेस बदललेत की त्यांना उडती गाणी आवडतात किंवा त्यांना डान्स करायचा असतो. मग ते डायरेक्ट तुम्ही नाही चालू करत, मग ती वातावरण निर्मिती तयार करत करत जाण्यात ना थोडीशी दमछाक हो. होऊ शकते. ही सर्व कामं करताना जे कष्ट पडले किंवा काही आयुष्यात बरे वाईट अनुभव आले त्याविषयी सांग. हो, नक्कीच सांगेन मी. छान खूप आहे मोठ्या हे मोठ्या सगळं. व्यक्तींना भेटली असशील, खूप. त्याच्याविषयी सांग. कोणाकोणाला? नववीत होते आणि आम्हाला नाशिकला बालमोन तर्फे नेलं होतं आणि मग तिथे चक्क कुसुमाग्रज विवा शिरवाडकर यांच्या घरी घेऊन गेलेले आम्हाला. अच्छा. मग मी त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या आणि त्यांच्याशी बोलले. आणि तो जो मुवमेंट होता ना की तुम्ही विवा शिरवाडकरांच्या समोर असे खाली मांडी घालून असे त्यांच्या जवळ बसले होते, तेव्हा कॅमेरा नाही, काही नाही, फक्त आठवणी आहेत त्या. आणि मग नंतर 11वी मध्ये मी जेव्हा गेले तेव्हा मी त्यांच्या सगळ्या कविता आमच्या नाटकात म्हटल्या होत्या. विवाह व्हाया पूर्ण यशस्वी, काय असावी शर्त, एक पक्षाती मठ्ठ असावा, दुजा असावा धूर्त. लैला मजनू कधी विवाहित झाले असते काय, असते तर ते लैला मजनू उरले असते काय. अवचित उसळले तुफान वारा, भरे धुक्यानी दिगंत सारा. कुठे दिवाना कुठे किनारा, अफाट लाटा करू पाहती नौकेचा संहार. सावध व्हा सावध व्हा सावध व्हा सरकार. सो असे कित्येक त्यांच्या कविता पाठांतर केल्या. सो मला विवा खूप आवडायचे आणि अजूनही आवडतात. कुसुमाग्रजांच्या शब्दांमध्ये त्यांच्या एक वेगळा अनुभव आहे बघ, की तुम्हाला सुखावता तुम्ही त्यांच्या शब्दांमध्ये, ते हवे हवेसे वाटतात. जसं हे अंतर तर आहे फक्त काही नद्यांचे, काही घाटांचे, काही डोंगरांचे, माळाच्या रानावर जटा आपटत बसलेल्या काही रागवलेल्या वादळांचे. हे अंतर असते खूप जास्त, खूपच जास्त, तरी देखील तुझ्या हाकेचा सोनेरी पक्षी आला असता असाच. हजारो तुफानांच्या तांडवांवर, मंदिर गोपुरांच्या शिखरांवर, समुद्राच्या तटस्थ विस्तारावर पीस फिरवीत आपल्या पंखांच्या मुलायम सावलीचं माझ्याकडे. वा, छान. So, तो- खूपच छान. असं त्यांच्या त्या तू स्वतः कवितांमध्ये कधी लिहितेस की नाही काही? खूप लिहायचे. एम.ए. ला असताना खूप म्हणजे खूप लिहायचे. आणि मग नंतर असं झालं की एका पॉइंट नंतर आपले विचार खुंटले की काय असं जेव्हा वाटायला लागलं ना, तेव्हा मग मी थांबले. पण अदरवाईज एम.ए. ला मग राधाकृष्ण आणि ते सगळं मला खूप आवडायचं की किती छान असेल ना ते असं कृष्णाच्या सहवासात असणं वगैरे. पण मला असं वाटतं की माझं लग्न एका शंकर सारख्या माणसाशी झालंय, भोळा शंकर आहे जो कधी कधी तिसऱ्या डोळ्यात सुद्धा उघडतो. पण म्हणजे असे एक ते कल्पना असतात बघ, आणि त्याच्यामध्ये रमायला इतकं मज्जा येते, इतकं छान वाटतं. आणि मग काही काही कविता अशा ज्या असतात त्याच्यानी, म्हणजे शिरवाडकर कुसुमाग्रजांचीच कविता आहे
की कण कण हळू ढासळतो, अविरत नद काळाचा भोवताली फेसळतो, लाटा उठती फुटती भिंती पडती उडती, अंती अवशेष नुरे हीच असे का नियती. सो तुमच्या प्राक्तन जे तुमचं आहे ते तुम्ही ऍक्सेप्ट करणं हे आपल्याला किती छान कवितांमधनं सुरुवातीलाच सांगितलेलं असतं. मग अशा अनेक साहित्यिकांना मोठ्या मोठ्या मला भेटायची संधी मिळाली. एकदा विंदा करंदीकर शाळेत आले होते आणि त्याचा अँकरिंग, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि निवेदन ह्या 3 गोष्टी कायम मला शाळेनी पुढाकार घेऊ दिला. तर मग विवा आले तेव्हा मी त्यांना ते एटूचा देश म्हणून त्यांचं आहे ते म्हणून दाखवलं. एटू असतात गोरे गोरे, एटू असतात छोटे छोटे, पण पुरुषांच्या पाठीमागे शेपूट असते फार मोठे, तेच बांधून डोक्यावरती एटू बांधतात छान फेटे. मी त्याने एटूचा देश सगळं म्हणून दाखवलं. त्यांनी इतकी मज्जा आली की वेगळ्या आवाजामध्ये वेगळं हे, तर त्यांनी मला शाबासकी दिली. मग ते माझ्या कायम आयुष्यभर मनामध्ये राहिलं. त्याच्यानंतर प्रकाश झा यांचा एक मूव्ही होता दीदी नावाचा. त्याच्यामध्ये मी मेन कॅरेक्टर करत होतो. मी आणि अजून 4 मुलं होती आणि आमच्या सगळ्यांच्या आई. असा 1 महिना अख्खा 1 मे ते 31 मे 1994 आम्ही उमरगावला राहिलोय. आणि तिकडे आहे ना गुलजार साहेब आले, कारण त्यांनी ते सगळे लिहिलं होतं आणि त्यांनी लिहिलेलं आम्ही गायलं तिकडे. म्हणजे गायलं म्हणजे ऑब्व्हियसली एनॅक्ट केलं. मग ते असं असतं की एक जमी की पोती है और एक आकाश का खाता, एक कदम पे सरगम रख के सागर तक पहुंचाता. म्हणजे किती बघ ना की आकाशामध्ये पोती आणि तुमचा सगळा हिशोब लिहिला जातोय. किंवा एक त्यांचं होतं, कपडा बडा महंगा है रे महंगी है सिलाई, बापू तारे बेटा तने माँ छोड़े तो जाए, कैसे ये बुढ़िया जिए हो सुई गरीबी सिए. म्हणजे ते शब्द आणि ते सगळं आहे. मग मी गुलजार साहेबांना भेटले, त्यांना म्हटलं प्लीज मला तुम्ही सही द्याल का. माझ्याकडे एक बुक होतं अजूनही आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या जेवढ्या लोकांना मी भेटलीये त्या सगळ्यांच्या सह्या आहेत. मग त्यांनी मला नाव विचारलं. मग मी सांगितलं मेघना. अरे माझ्या मुलीचं नाव पण मेघनाच आहे असं. मग ते असं एक छान इंटरॅक्शन होतं. मग त्यांनी लिहिलेली गाणी आम्हाला एनॅक्ट करायला मिळाली. त्याच्यानंतर एक अजुबा म्हणून पिक्चर होता, त्याच्यामध्ये अमरीश पुरींबरोबर काम केलं. मग त्यांनी मला सांगितलं की तू मला एका चांगल्या मराठी नाटकाला घेऊन जाशील का. त्यांच्या मिसेस मराठी होत्या त्यामुळे ते चांगलं मराठी. मग राधा वजा रानडे नावाचं एक नाटक आम्ही एकत्र बघितलं. त्या सुलभाताई पण आल्या होत्या देशपांडे. सो असे खूप छान छान अनुभव आहेत. खूप मोठ्या मोठ्या लोकांना भेटायला मिळालंय. सगळ्यात मोठा माझा अनुभव म्हणशील की जेव्हा खूप काही शिकायला मिळालं तर G20, त्याच्यामध्ये ग्लोबल 20 म्हणजे तुम्ही इंडिया रिप्रेझेंट करता. आपल्या भारताच्या कंट्रीला तुम्ही तिथे 20 वेगवेगळ्या कंट्रीज समोर रिप्रेझेंट करायचं. मग ते माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं, कारण टेन्शन होतं. इतक्या मोठ्या मोठ्या व्यक्तींना भेटलीस, अजून कोणी मोठ्या व्यक्ती तुझ्या आयुष्यात त्यांना भेटली? अगं मी ना एका पिक्चर मध्ये काम केलं होतं, इंग्लिश बाबू देसी मी. पण मी जेव्हा शूट केलं त्याच्यानंतर 3 वर्षांनी परत त्याचं रिशूट झालं. त्यामुळे मी फक्त लॉंग शॉट मध्ये दिसते आणि मग ते कॅरेक्टर दुसऱ्या मुलीनी केलं असं पण होतं. पण ते जे 6 रात्र 6 दिवस मी शाहरुख खान बरोबर घालवली, ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात बेस्ट मेमरी आहे. आणि कट्टू मी त्याला 20 वर्षांनी जेव्हा भेटले आणि मी त्याला सांगितलं की तीच बिजुरिया मी आहे, त्यांनी मला ओळखलं. आणि मग तो म्हणाला तेव्हा अंकल म्हणायचीस, आता म्हणू नकोस. तर तेव्हा तो जो आनंद आहे, आता हे त्यांनी मला बरं वाटावं म्हणून त्यांनी ओळखलं का खरंच ओळखलं माहिती नाही, पण आपल्याला एक एवढ्या मोठ्या स्टारनी लक्षात ठेवावं. किंवा त्यांनी ते हो मला आठवतंय तू होतीस, मग आपण डान्स केला होता वगैरे. मी तुला त्याची मेमरी खूप स्ट्रॉंग आहे असं मी तुला हो. तर मी तुला सांगू, मला असं ना म्हणजे स्वर्ग सुख मिळालं की शाहरुख खाननी ओळखलं 20 वर्षांनी. मी फोटो वगैरे काढला त्यांच्याबरोबर. पण इट वॉज सो नाईस की ही एवढी मोठी मोठी माणसं जेव्हा तुमच्याशी बोलतात, भेटतात आणि ते इतके हंबल असतात की केवढं शिकण्यासारखं असतं ना ह्या सगळ्यांकडनं. तुला असं काही वाटतंय का की आता जरा हे थांबवूया बाबा, हे वेगळं कुठलं तरी क्षेत्र आपण घेऊया, असं कधी वाटलंय का तुला? हो नक्कीच. बघ ना, आता मी जसं तुला म्हटलं की 7 वर्षाची असल्यापासून मी काम करतेय. मग ते माझ्या अभ्यासाचं असू दे किंवा मग डबिंग असू दे, निवेदन असू दे, ऍक्टिंग असू दे. ऍक्टिंगला तर आपल्याला 12-12, 14-14 तास करायला लागतं किंवा खूप शोज ना मला फिरायला लागतं. खूप ट्रॅव्हल करते मी. तर या सगळ्यामध्ये असं कुठेतरी बघ आता माइलस्टोन्स येतात. तुमचं कॉलेज झालं, मग तुमचं मास्टर्स झालं, मग लग्न ठरलं, मग बाळ झालं. हे सगळ्या गोष्टी त्यात वेळेला तिथे तेव्हा होणं, त्याला वेळ देणं हे परिहार्य आहे, बरोबर, अपरिहार्य. पण 2016 मध्ये ना मला असं
थोडंसं वाटलं की आपण खूप धावतोय. आणि तू जर ओव्हरऑल म्हणजे तू ओळखतेसच मला, मी असं पटकन कोणाला उलटून बोलणार नाही किंवा कोणाचा अपमान करणार नाही. असं थोडंसं माझ्या आईसारखी आहे मी, की 4 वर्ष कोणी बोललं तर ते ऐकून घेईन रादर दॅन रिटालिएट. लक्षात ठेवीन हो. त्या सगळ्या गोष्टी, पण त्या क्षणी बोलणार परत नाही. बोलणार नाही. असं थोडंसं ते आईसारखा माझा स्वभाव असल्या, भिडस्त थोडासा असा असल्यामुळे बऱ्याच वेळेला असं व्हायचं की आपण बोलू नाही शकत आहे, आपण रिटॅलिएट नाही करू शकत आहे. आपण तेव्हा हे सांगायला हवं होतं ना की आपल्याला हे नाही पटलंय, पण कशाला, जाऊ दे. असं होतं तर ते असे कुठेतरी मनाशी संवाद की आपण सगळं साठवून ठेवतोय का आतमध्ये, मग तेच काय निचरा कसा होणार त्याचा, किंवा काही असो एखादा. तर मग मला प्राणिक हिलिंग हा एक मार्ग सापडला की ज्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींची उत्तरं मिळाली की असं आपल्या बाबतीत का होतंय, आपण असा विचार का करतोय. मुळात आधी आपण हे आवाज कसे काढू शकतो, जे निरनिराळे आवाज आहेत. सो प्राणिक हिलिंग मध्ये तुम्हाला काय करावं आणि काय नाही करावं, हे लेट गो किंवा फॉरगिव्हनेस आणि ह्या सगळ्या गोष्टी इतक्या छान की ज्यांनी मला हर्ट केलंय किंवा मला असं वाटतंय, तर देर मस्ट बी सम रिझन ना, पण ते मी कितपत ठेवावं माझ्या मनात ते, तर त्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात की तुम्ही जोडून द्या त्या गोष्टी. आणि मग मेडिटेशन्स असतात ज्याने तुम्ही एकदम काम डाऊन होता. बघ आता ह्या वयामध्ये असं 40ला तुम्हाला असं कुठेतरी ठहराव येणं खूप महत्वाचं आहे. सो मला असं वाटतं की मेडिटेशन्सनी म्हणा किंवा ज्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस आहेत त्या करून ना तुम्हाला एक इनर ग्लो यायला लागतो. आणि यू नो इट की माझ्या चेहऱ्यावर ते दिसतंय आता, मला छान वाटतंय आता, मला काहीच आता म्हणजे असं काही राहिलंय असंही नाही वाटत आहे किंवा काही कमी पडतंय असंही नाही. तुम्ही कंटेंट व्हायला लागतात, जे आहे त्याच्यात आनंदी राहायला लागता किंवा शोधायला लागता, दुसऱ्यांना आनंद द्यायला लागता. सो हे किती छान आहे ना की काय करावं आणि काय करू नये, हे व्हर्च्यूज जेव्हा तुम्ही प्राणिक हिलिंग मध्ये शिकता, इट्स व्हेरी नाईस, इट्स व्हेरी कामिंग, इट्स व्हेरी सुदिंग. आणि मग हळूहळू ती प्रॅक्टिस करत राहायची, जेवढं जमेल तेवढं शिकत राहायचं. थोडंसं कुठेतरी एक तुम्ही देवाला समर्पण केलं ना, तर मला असं वाटतं तो आपल्याला अजून भरभरून देतच असतो. फक्त ते कुठेतरी एका वाक्यात म्हणेन, काही चूक झाली तर समोरच्या व्यक्तीकडे क्षमा मागा, सॉरी म्हणा. आणि जर समोरच्या व्यक्तीची चूक झालेली असेल तर त्याला माफ करा. सिंपल. आणि बी ग्रेटफुल फॉर व्हॉट एव्हर यू हॅव. आपल्याला एवढं भरभरून देवाने दिलंय त्याचे आभार माना. खरंच दिलंय, खूप प्रेम मिळालंय, खूप प्रसिद्धी मिळाली आहे, छान काम मिळतंय, चांगली माणसं, रिलेशनशिप चांगल्या 5 ते 10 माणसं अशी आहेत ज्यांना मी डोळे मिटून रात्री 3 वाजता फोन करू शकते. अशी एवढी जवळची माणसं, घरच्यांचा सपोर्ट आहे. अजून काय हो, छान छान मैत्रिणी आहेत. मेघना, अमृता फिल्मच्या 1-on-1 मध्ये तू आज आलीस, वेळात वेळ काढून आलीस. मला माहितीये तू खूप बिझी असेल, पण एवढा वेळ माझ्यासाठी दिलास त्याबद्दल मी तुझी आभारी आहे. तुझं कौतुक करते. येस. आणि अमृताताईच्या या 1-on-1 पॉडकास्ट मध्ये येऊन मला खूप छान वाटलं. तिच्यासारखी ग्रेस, तिचा तो इंटेलिजन्स आणि तिचा स्पष्ट वक्तेपणा, दिलखुलास हसणं, सगळंच एकदम भारावणारं होतं. तर तिच्याबरोबर एक तर एवढा वेळ मला घालवता आला म्हणून मला खूप मज्जा आली. आणि इतर पॉडकास्ट पेक्षा हा थोडा वेगळा वाटला, कारण हा मोर पर्सनल लेवलवरती, म्हणजे प्रोफेशनल तर होतेच प्रश्न, पण पर्सनल लेवलवरती मी कशी आहे हे कुठेतरी तिचा जो दाखवायचा प्रयत्न होता तो मला खूपच आवडला. तेव्हा आमचा हा एपिसोड नक्की बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि ते बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू. आता माझ्या स्पॉन्सरनी तू येणार म्हणून काही काही गिफ्ट दिलेले आहेत तुझ्यासाठी, त्या मी तुला देते. हे डॉक्टर GD पोळ यांचं हॉस्पिटल आणि कॉलेज आहे आयुर्वेदाचं, त्यांनी हे तुझ्यासाठी आयुर्वेदाचे प्रोडक्ट पाठवले. मस्त. हे प्युअर ओरिजिन्स, हे सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत. निरगुडकर फार्म्स. मी हे ट्राय केलेले आहेत. हो ना. अख्ख्या जगात एक्सपोर्ट होतात. हे तुझ्या स्वयंपाकाची किती आवड आहे? खूप आहे. ह्याच्यात सगळे पदार्थ, अगदी लाडू चकली पासून वरण भात, सिंपल, इतके सगळे पदार्थ आहेत. ही माझी मैत्रीण आहे, आवडती मैत्रीण आहे. माझ्या मैत्रिणीचं पुस्तक आहे. ती आणि तिच्या आईने लिहिलेलं आहे पुस्तक. किती छान, खूप हुशार आहे ती आणि शी सच अ लवली ह्युमन बिईंग.
भरत अँड डॉरिस गोडांबे, तुला माहिती असेल ते फेमस आहे. डॉरिस आहे ती केसाचं सर्व करते, हेअर स्टायलिस्ट आहे, आणि भरत आहे तो मेकअपचं करतो. हा त्यांचा इंटरनॅशनल ब्रँड आहे. त्यांनी हे तुझ्यासाठी. थँक्यू. नाईस. डॉक्टर शिवानी मयेकर, तिने हे ओरल हेल्थचे प्रॉडक्ट दिलेले आहेत आणि तुला 1 वर्षासाठी डेंटल ट्रीटमेंट फ्री आहे त्यांच्याकडे. वा मस्त. थँक्यू. हे सिरोचे प्रॉडक्ट आहेत. हे अमेरिकन प्रॉडक्ट्स होते ओरिजिनल. एका बाटलीची किंमत 4 ते 5 हजार होती, परंतु या कंपनीने इथे आणून त्याचे अनालिसिस केले आणि तेच प्रॉडक्ट इथे बनतात आणि 400 ते 500 रुपयाला एका बाटलीची, एका प्रॉडक्टची किंमत असते. हे अमेझॉनवर उपलब्ध आहेत. जवळजवळ 250 ते 300 प्रॉडक्ट आहेत. हे मला वाटतं कसलं, हे चष्म्याची लेन्स Nice, वेगवेगळे लिहिलेले आहे माहिती. थँक्यू. आणि हे डॉक्टर संदेश मयेकर, जे कॉस्मॅटिक डेंटिस्ट्रीचे पायोनियर आहेत इंडियामध्ये. त्यांनी कॉस्मॅटिक डेंटिस्ट्री आली, त्यांनी हे ओरल हेल्थ कसं ठेवावं, दातांची काळजी कशी घ्यावी ह्याच्याविषयी पुस्तक लिहिले. नक्की वाचेन. थँक्यू. मेघना, मगाशी तू म्हणालीस की मला आठवण आहे लहानपणीची, त्यावेळेला मी तुला मर्सिडीज बेन्झ मधून राईड दिली होती घरापर्यंत. आता आज तुला अशीच एक कायमची आठवण राहील. आज मी तुला रोल्स रॉयस मधून घरी सोडते. कूल.